काही एकविरा चषक साखरे ही स्पर्धा आपण बघतोय आणि आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी मात्र दोन्ही ठिकाणी ही स्पर्धा सुरू आहे. एक आपण बघतो यंगस्टर चषक माकणे आणि आजचा दिवस यंगस्टर चषक माकणेमध्ये चौथा दिवस आहे आणि तिथे सुद्धा सफाळे गट या गटाला प्राधान्य दिलंय आणि आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेमध्ये पहिलाच दिवस सफाळे गट आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी या खेळाडूंना खेळावं लागतंय. थोडंसं सामन्यांना उशीर होतोय. तर यावर्षी आयोजक रुपेश पाटील सरांनी आम्हाला म्हटलंय, की दोन्ही ठिकाणी तुम्हाला धावपळ करावी लागते म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारची पेनल्टी वगैरे दिलेली नाही. परंतु या स्पर्धेचा नियम आहे आणि ते नियम स्ट्रिक्टली इथे फॉलो करतात दरवर्षीप्रमाणे. तर इथे आपण बघतोय पहिल्या चेंडूला खेळला गेलाय. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. चेंडू थर्ड मॅनला निघून जातोय 4 धावांकरिता. पहिल्याच चेंडूवर येतोय चौकार आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर पहिल्याच चेंडूवर चौकार येऊन 4 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. इरादे स्पष्ट केलेले आहेत की अपोजिट संघाच्या कर्णधाराने म्हटलंय की आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि नंतर फलंदाजी करताना चेसिंग करू. परंतु इथे मात्र दोन फलंदाज तयार झालेत. मिस्टर प्रवीण आणि वैभवने तर खातं खोलले 4ने. इरादे स्पष्ट केलेले आहेत. 6 षटकांचा खेळ असेल, 70-75 धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे असं म्हटलं होतं आणि त्याच अनुषंगाने मात्र ही सुरुवात खूप छान आपल्याला बघायला मिळते. चेंडू क्रमांक दुसरा, षटक क्रमांक पहिलं. इथे हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला होता, झेल सुटतोय आणि थँक्यू सो मच म्हटलं असेल वैभवने क्षेत्ररक्षकाला. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2 चेंडूंचा खेळ होतोय. 5 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. सुरेख असा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. झेल उडाला होता. हवेमध्ये चेंडू बराच वेळ होता आणि क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचला सुद्धा होता. परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातामधून सुटतोय आणि चेंडू जमिनीवर पडतोय. अमरदीप जलसार संघाच्या खेळाडूंनी मात्र खरोखरच धन्यवाद व्यक्त केलं असेल. कार्ड घेतात पंचांकडून आणि इथे गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. मंगेश एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून मंगेशची घोषणा केली गेली इंटरव्ह्यू मध्ये. मंगेशकडे खूप अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर या साखरेच्या श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगणावर या खेळपट्टीवर कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. सध्या एक्सपिरियन्स गोलंदाज म्हणून त्याने दुसऱ्या चेंडूवर मात्र झेल देण्यास भाग पाडलं होतं फलंदाजाला, परंतु झेल सुटलेला होता. धावसंख्या आपण बघितली तर 6 धावा येतात. 3 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. गोलंदाज मंगेश चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना यॉर्कर लेनचा चेंडू हाताळला होता. फक्त चेंडूला वाचवलं, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. चेंडूला हलक्या हाताने ढकललं एका धावेसाठी. मंगेश राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून सुरेख फटका आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे आला 10-12 पावलं आणि एक अचूक झेल मात्र झेलला गेला इथे आणि पहिली सफलता मिळते. पहिली सफलता वैभवच्या रूपाने मात्र इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. गाजतो या आज साखरे गावाला, एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. थँक्यू डीजी, थँक्यू. पहिला सामना झाला जयप्रकाश एडवन आणि श्रुणा 11 घाटी एकतर्फी. हा सामना आपण बघितला तर जयप्रकाश एडवन संघाने जिंकला. त्यानंतर दोन संघांदरम्यान मात्र दुसरी लढत आपण या मैदानावर बघितली. जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि आई माऊली डोंगरे. इथे चिखलपाडा संघ उजवा होताना आपल्याला बघायला मिळाला. मात मिळवली आई माऊली डोंगरे या संघावर. त्यानंतर मागील सामना आपण बघितला तो सामना सुद्धा एकतर्फी आपल्याला बघायला मिळाला. पंकज 11 उज्ज्वल मथाने आणि नवघर क्रीडा मंडळ या दोन संघांदरम्यान झाला आणि पंकज 11 उज्ज्वल मथाने हा संघ विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय. सामना क्रमांक 4 आपल्या भेटीला आहे, सुरू आहे. पहिलं षटक आपण बघतोय मंगेश हाताळताना राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे डाऊन द लेग मारा होता, स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. इष्टांच्या वरून जाणारा चेंडू चेंडू निर्धाव निघून जातोय. चांगली बॉलिंग आपल्याला बघायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना मंगेश या गोलंदाजाला आपण बघतोय. चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेला होता. फक्त दिशा देण्याचं काम करताना प्रयत्न करताना आपल्याला फलंदाज बघायला मिळाला. न्यू बॅटर आहे प्रफुल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर आपण बघितला तर लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निघून गेला.
निर्धाव यष्टीरक्षक सुरेख कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी मंगेश टू प्रफुल. इथे एज लागली, बॅटची बाहेरील कडा, चेंडू थर्डमॅनला निघून जातोय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारेषा पार, चौकार. कसा शिर्डीचा माझा साई, तुळजापूरची भवानी आई, कोल्हापूरची अंबाबाई. अग ताई तू करू नको घाई, आहे मुर्द्याची नवदुर्गा आई. अग ताई तू करू नको घाई, आहे मुर्द्याची नवदुर्गा आई. अग ताई तू करू नको घाई, आहे मुर्द्याची नवदुर्गा आई. अग ताई तू करू नको घाई, आहे मुर्द्याची नवदुर्गा आई. थँक्यू डीजे, थँक्यू. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर आपण बघतोय 2 चौकारांनिशी अमरदीप जलसार हा संघ जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवर. गुड स्टार्ट आपल्याला बघायला मिळते. एक झेल जरी सुटला असला तरी मात्र चांगली गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळाली आणि तेवढीच चांगली फलंदाजी सुद्धा झाली अमरदीप जलसार या संघाकडून. 2 चौकार आले, 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर आपण बघतोय. गोलंदाज वडी संघाकडून आपण बघतोय षटक क्रमांक 2 सुमित. षटक क्रमांक 2 सुमित येतोय. चला मित्रांनो, घाई करा, आपल्याला अजून या सामन्यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत, याची दक्षता घ्या. सुमित गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. इथे आपण बघतोय इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे सुद्धा झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जोपर्यंत फेकी येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 सुरू आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली होती. प्रवीण आणि वैभव बाद झाल्यानंतर प्रफुल आला आणि सुरेख कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. 2 चेंडू खेळलाय, 4 धावांवर खेळतोय वैभव, माफ करा प्रफुल. इथे आपण बघतो या त्रिफळाचित होताना बघा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू सुरेख आणि अप्रतिम हाताळला होता. मधल्या एसटीचा चेंडू होता. सरळ बॅटने जर लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफच्या दिशेने खेळला असता, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच धावा आल्या असत्या. परंतु इथे कुठेतरी फलंदाजाने बघितलं होतं क्षेत्ररक्षण आणि रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे त्रिफळाचित होतात. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. न्यू मॅन इन मिस्टर दिवेश आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख अप्रतिम असा चेंडू आपल्याला मागचा हाताळताना बघायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवरून आणि ज्या पद्धतीने मात्र चेंडू हाताळला गेला होता, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे चुकला आणि चेंडूने एष्ट्यांचा वेध घेत त्रिफळाचित केलं. ते सलामीचा फलंदाज प्रवीण ह्याला. आता प्रफुल आणि दिवेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोघेही बॅटर मात्र चांगल्या पद्धतीचे फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतात. या चालू वर्षामध्ये दोघांकडून क्षमता असेल ती जलसार संघाला मोठमोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असलेले हे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात अमरदीप जलसार कडून. परंतु ह्या वेळेला सध्याच्या स्थितीला जर आपण बघितला तर श्री स्वामी समर्थ ग्रुप वेडी हा संघ पूर्णपणे मात्र लय मध्ये बघायला मिळतो. बॉलर तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, सरळ बॅटने खेळलाय. चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण झालंय. उचलून फेकेपर्यंत एकच धाव मिळेल. दिवेशच्या बॅटमधून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्येचा विचार केला तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात 13 धावा, 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पॉवर प्लेचं बंधन असेल. पहिला डाव सुरू आहे, सामना क्रमांक 4. इथून मोठा फटका आलाय. चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार.
आजचा षटकारासाठी क्षेत्र निवडलं गेलं ते डीप मिड विकेट आणि मिड विकेटच्या वरून षटकार मारलाय प्रफुल्लने. सुरेख आणि अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळाला. इथे बघा त्रिफळाचित होताना आपण बघितलं प्रफुल्ल एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, गतीचा अंदाज आला नाही आणि गतीमध्ये पूर्णपणे बीट होताना चेंडूने पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेध घेतला. बॅक टू डगआउट एक षटकार आणि एक चौकार मारून प्रफुल्ल हा बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे. आल्या संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राह ग. हे आल्या संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राह ग. आल्या संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राह ग. आल्या संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राह ग. नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अमरदीप जलसार या संघाकडून 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी जयेश येतोय. जयेशच्या खांद्यावर जबाबदारी असेल कारण 19 या धावसंख्येवर आपण बघितला तर तिसरा गडी बाद होताना 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे दिवेश आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. पहिल्या 3 क्रमांकाचे फलंदाज माघारी परतले गेलेत. या दोघांवर मदार असेल कारण यानंतर मात्र तुमचे अष्टपैलू खेळाडू आणि तदनंतर 8, 9, 10, 11 हे गोलंदाज आपल्याला बघायला मिळतील. तर इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पहिल्या चेंडूवर आणि इथे पुन्हा एकदा मात्र सफलता मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 गडी बाद करून हॅट्रिकची संधी मात्र चालून आलेली आहे. ती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर सुमितला. या ऐकूया आपण पुन्हा एकदा पीके साऊंड. आई माझी एकवी रामा मुली गो भैरू बंधवाची लारुकी. आई माझी एकवी रामा मुली गो भैरू बंधवाची लारुकी. आई चली मायेरा पाऊनी गो मायेरा पाऊनी. 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 तर गोलंदाज आपण बघतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी येतोय श्री स्वामी समर्थ ग्रुप वेडीकडून मंगेश. मंगेश हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी येतोय वेडीकडून हा गोलंदाज आपण बघणार आहोत. षटक क्रमांक 2 पूर्णपणे मात्र आपण बघतोय यशस्वीरित्या संपन्न होताना 19 धावा जरी आल्या असल्या तरी 4 गडी हे महत्वाचे बाद करण्यामध्ये यश आलंय आणि ते 4 गड्यांमध्ये आपण बघतोय एका षटकामध्ये 3 गडी बाद केलेत मिस्टर सुमितने. चांगली गोलंदाजी हाताळताना आपल्याला बघायला मिळाला. समोरच्या एंडने उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा केला होता. शेवटच्या 5व्या आणि 6व्या चेंडूवर 2 गडी बाद करून हॅट्रिकच्या रेस मध्ये आपल्याला सुमित बघायला मिळतोय. इथून आउटसाइड द ऑफ स्टंप बघा चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी आणि या अतिरिक्त उसळीने फलंदाज पूर्णपणे बीट झाला. इथे तो बॅक फुटवर जाऊन बॅकवर्ड पॉइंट कडे खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु जी उसळी चेंडूने घेतली त्या उसळीने बीट होताना आपण बघतोय फलंदाज झाला. चेंडू निर्धाव निघून जातोय. चांगली सुरुवात पुन्हा एकदा आपण बघतोय. मंगेश षटक क्रमांक 3 चेंडू क्रमांक 2 घेऊन येईल पंचांच्या उजव्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे बघा आता यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. लो फुल टॉस चेंडू गेला. 1 धाव येते. धावसंख्या आपण बघितली तर 20 धावा 20 रन्स ऑन दी बोर्ड आपण बघतोय. एकविरा चषक साखरे या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. मंगेश राईट आर्म ओव्हर द विकेट. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पायांची हालचाल झाली नाही. फक्त डावा पाय पुढे आला होता. पंच करण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. सातत्याने चांगली कामगिरी होताना आपल्याला बघायला मिळते. समर्थ ग्रुप वेडी श्री स्वामी समर्थ ग्रुप वेडी या संघाकडून काय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अप्रतिम आपण बघतोय. गोलंदाजी करताना मंगेश सुरेख गोलंदाजी कौतुकास्पद कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय.
कारण 6 षटकांच्या खेळामध्ये तुम्ही जर सिंगल डबल धावा देत असतील तर मात्र तुमची गोलंदाजी ही खरोखरच कौतुकास्पद आहे. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे दूर ठेवले फलंदाजांना. पहिल्या 2 षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या, तदनंतर आपण बघितलं तर फक्त 2 धावा आल्यात आणि चेंडू या षटकातील आपण बघितले तर 4 झालेत. इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. अविश्वसनीय गोलंदाजी करताना आपल्याला मंगेश बघायला मिळतोय. .1 आणि आता परत डॉट असे 5 चेंडू आपण या षटकातील बघतोय. 5 चेंडूमध्ये केवळ 2 धावा. खरोखरच कौतुकास्पद कामगिरी करताना मंगेश अविश्वसनीय गोलंदाजी करताना आपण बघतोय समोरच्या एंडने. इथून हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षण सुरेख आपल्याला बघायला मिळालं. तर या षटकाचा बघा कसं 6 चेंडूंचं विश्लेषण आहे. .1 परत डॉट परत 1 परत डॉट आणि परत 1 म्हणजे 3 डॉट आणि 3 सिंगल. षटक क्रमांक 3 इथे पूर्णपणे होतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीखेर आपण अमरदीप जलसार हा संघ बघतोय. 4 खेळाडूंच्या मोबदल्यात 22 धावा, 22 रन्स ऑन दी बोर्ड. तर ह्या डावानंतर आपण ग्राउंड स्टाफ आहे तिथे त्यांनी लगेच चुना घेऊन जायचा आहे आणि लाईन मारून घ्यायच्या आहेत. स्वयंसेवक असतील आई एकविरा चषक साखरेचे नम्र विनंती आहे. या डावानंतर 6 षटकांचा खेळ झाला की आपण लगेच खेळपट्टीवर जायचं आहे. तयार रहा. 3 षटकांचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 22 धावा. चौथ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. सुमित हॅट्रिक चेंडू असेल सुमितचा आणि या चेंडूवर सफलता. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आपल्याला बघायला मिळेल का? प्रेक्षक सुद्धा वाट बघत असतील या हॅट्रिकची. चांगली गोलंदाजी केली सुमितने. मागच्या षटकामध्ये आपण बघितलं तर अमर पाटील यांना आम्ही प्रश्न करतोय. 9 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले होते. चौथं षटक आपण बघतोय. सुमित गोलंदाज. प्लीज थोडी घाई करा. श्री स्वामी समर्थ ग्रुप वेडी आपण खूप वेळ घेतायत. धावसंख्या आपण बघितली तर 22 धावा. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. गोलंदाज सुमित येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. अवघडीला काय जबरदस्त चेंडू हाताळला होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. पायावर आदळला असता तर नक्कीच पंचांचं बोर्ड सुद्धा वर झालं असतं. एवढा ॲक्युरेट मिडल स्टंपला चेंडू होता. परंतु फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने मात्र चेंडूला हलक्या हाताने खेळलं कारण क्षेत्ररक्षक डीपला उभा होता त्यामुळे 2 धावा घेणं हे सहज शक्य झालंय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 24. इथून डाऊन द लेग मारा. पंचांनी खराब चेंडू मात्र घोषित केला गेलाय. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 25 धावा धावफलकावर. चौथं षटक सुरू आहे. चौथ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ होतोय आणि 1 चेंडूच्या समाप्तीखेर धावसंख्या 25 आपल्याला बघायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट सुमित. अवळेला खेळला गेलाय. चेंडू मात्र लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि इथे गडी बाद होताना विकेट नंबर आपण बघतोय 5वा गडी बाद होताना. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आलं चालू झालं कसा जमलाय गाव हा सारा. आई नागदाईचा सहारान खेळताना साखरे गावची पोरा. 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 थँक्यू डीजे थँक्यू. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 25. 25 धावा आपण बघतोय. सर्व काही आई एकविरा चषक साखरे हे टायटल मात्र प्रत्येक पेजवर आपल्याला बघायला मिळतंय. इथे स्कोर बुक सुद्धा आई एकविरा चषक साखरे 2025 वर्ष 16वे हे स्कोर बुक सुद्धा आपल्याला बघायला मिळते. आणि या दरम्यान मात्र एक चेंडू खेळला गेला. इथे क्षेत्र निवडलं होतं डीप स्क्वेअर लेग. परंतु स्क्वेअर लेगला मात्र खेळाडू तैनात केला होता आणि अगदी सीमारेषेच्या 1 फूट आतमध्ये आपण बघितलं तर इथे गडी बाद होताना. आणि या सामन्यामध्ये 5 गडी बाद करण्याचा मान मिळवलेला आहे तो गोलंदाज आहे सुमित याने. काय जबरदस्त गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. पहिलं षटक हाताळलं होतं तेव्हा 9 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 गडी बाद केले होते.
हॅट्रिकची संधी या षटकाच्या पहिल्या चेंडूवर होती, परंतु पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि तदनंतर आपण बघितलं तर वाईट बॉल आणि तदनंतर आपण बघतोय अनिकेतने काय सुरेख झेल घेतला आणि 5वा गडी बाद करण्याचा मान इथे मात्र मिळवलेला आहे. इथे आपण बघतोय सुरेख फटका आहे आणि हॅट्रिक साध्य झाली. बघा इथे दुसरी हॅट्रिकची संधी त्यांना आली होती सुमितला आणि 6 गडी बाद करून या सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. सामन्याला कलाटणे आलेले आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 19 धावा जरी आल्या असल्या तरी मात्र पुढच्या 2 षटकांमध्ये खूप कमी धावा खर्च करून जास्त गडी बाद करण्याचा पराक्रम करताना सुमित आपल्याला बघायला मिळतोय. घेतोय एक छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. सपनाने आईली माय गो, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो. येतो बोलावला तुझे भेटीचा, येतो बोलावला तुझे भेटीचा. फुला वाहील तुझे चरणाला, फुला वाहील तुझे चरणाला. काही अप्रतिम गोलंदाजी, अविश्वसनीय गोलंदाजी करताना आपल्याला सुमित बघायला मिळाला. पहिल्या षटकात 3 गडी बाद केले होते आणि तदनंतर आता दुसरं षटक आपलं हाताळण्यासाठी सज्ज झाला आणि या षटकामध्ये सुद्धा हॅट्रिक साध्य केली. काही जबरदस्त मात्र कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम, अविश्वसनीय, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या सुमितचं. 6 गडी तब्बल या सामन्यामध्ये मात्र या डावामध्ये बाद केलेत. वेळेला आपण बघितलं वाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धावेमध्ये भर होताना आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 26 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 सुरू आहे. इथे आपण बघतोय हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातोय आणि एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होताना धावसंख्या 28 धावा, 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय 4 सुरू आहे आणि 4थ्या षटकातील आतापर्यंत आपण बघितलं तर 5 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 सुमित राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. श्री स्वामी समर्थ ग्रुप वेडी या संघाकडून डाऊन द लेग मारा. पुन्हा एकदा पंच वळतायत, खराब चेंडूचे संकेत आम्हाला करतायत आणि इथे एक धाव येते. अतिरिक्त स्वरूपामध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर वाईट 3 या फक्त एक्स्ट्राच्या धावा आहेत आणि 29 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. सुमित दिशाहीन गोलंदाजी जरी करत असला तरी 6 गडी बाद केलेत. या वेळेला पुन्हा एकदा शॉर्ट लेगला चेंडू निघून गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचे पंच आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने मात्र चेंडू निघून जातोय आणि क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ झालं होतं परंतु एकच धाव मिळेल. एका धावेने 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीखेर 30 धावा आणि 7 गडी बाद झालेले आहेत. 7 बाद 30. या ऐकूया आपण डीजेला. तिच्या मायेवर नाही कुणामध्ये, जीव लाविते भक्ताला. सारं भेटलंय माऊली नशिबाला, फक्त हवी हवी तू मला. सारं भेटलंय माऊले नशिबाला, फक्त हवी हवी तू मला. सारं भेटलंय माऊले नशिबाला, फक्त हवी हवी तू मला. सारं भेटलंय माऊले नशिबाला, फक्त हवी हवी तू मला. थँक्यू डीजे, थँक्यू. चला प्लीज टीम मीटिंग करू नका जास्त. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 30 धावा. 7 बाद 30 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. सुमितचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 9 धावा देऊन 3 गडी बाद केले होते, तदनंतर आपण बघितलं तर दुसरं षटक त्याने हाताळलं आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर 3 गडी बाद केले. टोटल त्याच्या नावावर 6 गडी बाद ही कामगिरी आपण बघतोय सुमितची. अप्रतिम कामगिरी करताना सुमित आपल्याला बघायला मिळाला. षटक क्रमांक 5 घेऊन येतोय अमिश गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. आई एकविरा चषक साखरे ही स्पर्धा आपण बघतोय आणि ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय. त्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि जे प्रेक्षक या मैदानावर या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत त्यांचं सुद्धा आम्ही रुपेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. 5वे षटक गोलंदाज आहे अमिश गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक 5 पहिला चेंडू घेऊन येतोय.
राईट आर्म ओव्हर द विकेट, उजव्या बाहेर पंच वळतायत आणि वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. अतिरिक्त धावेमध्ये 1 भर होते. 31 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. 31 धावा धावफलकावर. इथून पुन्हा एकदा मात्र शरीरापासून थोडासा दूर चेंडूला ठेवलं गेलंय. पिचिंग जर आपण बघितली तर आउटसाइड दी ऑफ स्टंप. चेंडू टप्पा पडल्यानंतर अजून बाहेर निघाला. चेंडू निर्धाव. इथून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरील कडा लागली. चेंडू हवेमध्ये होता. यष्टीरक्षकाने सोपा झेल घेतला आणि विकेट नंबर 8. आमची पहिचान आम्हीच बनवले स्वतःच्या जीवावर. आमची पहिचान आम्हीच बनवले स्वतःच्या जीवावर. भले भले ते होतात गार आमच्या बाईला पाहिल्यावर. भले भले ते होतात गार आमच्या बाईला पाहिल्यावर. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या पोहोचलेली आहे 31. या धावसंख्येवर 31 रन्स, लॉस ऑफ 8 विकेट. 8 बाद 31 ही स्थिती आपण बघतोय अमरदीप जलसार या संघाची. इथून चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 11 आणि 11 चेंडूमध्ये कमीत कमी तुम्हाला 10 चेंडू आहेत. माफ करा, 10 चेंडूमध्ये कमीत कमी तुम्हाला 20 धावा जमवणं गरजेचं आहे. इथून बघा चेंडू थर्डमॅनला निघून जातोय. प्रेक्षक तिथून थोडेसे बाजूला झाले. याचंच कारण आपण बघतोय चेंडू सीमारेषा पार, चौकार. आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघतोय 35 रन्स ऑन द बोर्ड. अजून 15 धावा धाव फलकावर लावणं गरजेचं आहे. 50+ धावा झाल्या तर मात्र एक फायटिंग टोटल नक्कीच बघायला मिळेल. या दुपारच्या सत्रामध्ये हवा पूर्णपणे थांबलेली आहे. चौकार षटकार हे जास्त आपल्याला बघायला मिळत नाहीत आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की 50-55 धावा सुद्धा खूप काही सांगून जातील. परंतु इथून मात्र चेंडू तुमच्याकडे 9 शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये मोठे प्रहार 1-2 तरी करावे लागतील तुम्हाला. एक सन्मानजनक स्थितीमध्ये जायचं असेल तर मात्र धावसंख्येला आकार देणं खूप गरजेचं आहे आणि हे आकार देण्याचं काम सध्याच्या स्थितीला आपण बघतोय महेंद्र करताना बघायला मिळाला. फक्त दिशा दिली, गॅप होता. एक आपण बघतोय पहिली स्लिप आणि गली याच्या मध्ये जो गॅप होता त्या गॅप मधून मात्र चेंडूला पाठवलं. इथे पुन्हा एकदा बॅटची बाहेरील कडा लागली. क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला फेकलंय तोपर्यंत 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 36-36. बघा यष्टीरक्षकाच्या जो मागे स्टँड आहे, जो आता मागच्या चेंडूवर चौकार गेला होता, त्या स्टँड मध्ये जे प्रेक्षक आहेत ते सीमारेषेच्या मध्ये आहेत. तो जो लाल कपडा आहे त्या कपड्याच्या बाहेर बसलेले आहेत, मध्ये बसलेले आहेत. त्यांनी प्लीज आपण थोडं बाहेर बसा, नम्र विनंती असेल. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36 आणि इथे 9वा गडी बाद होताना 36 या धावसंख्येवर 9वा गडी बाद होताना खरोखरच धन्यवाद देतोय आम्ही त्या प्रेक्षकांना जे लगेच तिथे खेळाडू वर्ग होता आणि ते उठलेत. त्यांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. 9 बाद 36 ही धावसंख्या धाव फलकावर आपल्याला बघायला मिळते. शेवटची जोडी मैदानात आहे. काय करतील ही शेवटची जोडी उर्वरित चेंडूंवर? तुर्तास घेतोय आम्ही एक छोटासा ब्रेक. स्वयंपाक कर तू डाल ना भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. स्वयंपाक कर तू डाल ना भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवाला बघतान वाट ग बाया, जेवाला बघतान वाट ग. हे सुंदरा, बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. थँक्यू थँक्यू. आज गणेश जयंती आहे आणि गणेश जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा असतील. या स्वयंपाकावरून आठवण आली, खूप छान पद्धतीचं जेवण होतं आज, शाकाहारी जेवण. आणि खरोखरच धन्यवाद देईन. मस्त डाळ भात, एक भाजी, लोणचं, घरगुती जेवण. आणि रुपेश पाटील यांची ही खासियत आहे. नाही नाही, हे वाक्य चुकीचं आहे. साखरे गावामध्ये कोण नाही कोणचं असं होऊ शकत नाही. साखरे सगळे आमचे आहेत, आपले आहेत. आणि इथून चौकार येतोय बघा. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न आपल्याला प्रामाणिक प्रयत्न दिसतोय इथे. 40 धावा सध्याच्या स्थितीला धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून
5 ते 8 धावा अजून आल्या तर एक तुम्हाला सन्मानजनक स्थिती बघायला मिळेल. गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्यासाठी ज्या धावफलकावर धावा हव्या आहेत त्या धावा लागतील. 2 भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. महेंद्र आणि किरण ही 2 भावांची जोडी आपल्याला बघायला मिळते आणि 2 भाऊ हे अमरदीप जलसार संघासाठी मात्र कुठपर्यंत योगदान देतील हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. यावेळेला सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली येतोय आणि इथे अमरदीप जलसार हा संघ मात्र ऑल आउट होतोय. सर्व बाद झालेले आहेत आणि धावसंख्या आपण बघितली तर 40. विजयासाठी 36 चेंडूमध्ये श्री स्वामी समर्थ ग्रुप वेडी या संघाला 41 धावांची गरज आहे. इनिंग ब्रेक झालेला आहे. मी ग्राउंड स्टाफ सागर यांना विनंती करेन आपण लगेच लाईन मारून घ्यायच्या आहेत. तुर्तास आम्ही जातोय डीजे कडे आणि झाडू एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. थँक्यू डीजे थँक्यू. त्यानंतर होणारा सामना असेल जयप्रकाश एडवण आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळण्यासाठी आणि त्याची नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. जयप्रकाश एडवण आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा.
41 रनचं टार्गेट. मनोजी पाटील टॉस बॉक्समध्ये टॉस आपण त्या ठिकाणी करणार आहोत. जयप्रकाश एडवन टीम आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. पाच षटक 25 मिनिटात कंपल्सरी आहेत. यावेळेला ऑफसाईडला टॅप केला जातोय. अतिशय वेगाने सचिन पाटील जरूर धावतायत. चेंडूला स्टॉप करतील. अजूनपर्यंत चेंडू मिळत नाहीये आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट केल्या जातील. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. प्रणित आणि अमिश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिल्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय सचिन पाटील. अप्रतिम चांगला झेल अनिल पाटील त्या ठिकाणी होते. कोणती चुकी केली नाही आणि अमिशला परतावा लागेल. पहिला धक्का श्री स्वामी समर्थ ग्रुप वेडी या टीमला गॉंग. लावतो बरोबर तुमचा कार्यक्रम मी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अतिशय चांगली दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा महासंग्राम एकविरा चषक साखरे आणि साखरेच्या क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक अतिशय सुंदर पद्धतीने मंगेश भोईरच्या बॅटमधून एकदा तर येते. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर. या स्पर्धेचे शिल्पकार आन बान शान मान सन्मान अभिमान आणि प्रणेते आदरणीय रुपेजी नरेश पाटील साहेब आपण पाहू शकतायत आमच्या व्यासपीठावर आहेत. अगदी सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान परंतु उच्च विचार कसे असावेत. फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. प्रत्येक खेळाडू जो तो येतो तो मात्र ह्या वेळेला समाधानी होऊन जातो. ग्रेट डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. किरण भोईरची हीच ताकद आणि ओळख आहे या खेळाडूची. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अनेक फलंदाजांना जेव्हा किरण भोईर 3 ते 4 वर्षांच्या पलीकडे गेल्यानंतर किरण भोईरने जे थैमान घातलं होतं जलसारचा एक गोल्डन इरा म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, अनेक फलंदाजांना ज्याने आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर घाम फोडला. चांगला फटका तर आहे. महेंद्र भोईर चुकी करतायत. ऑलरेडी धावा कमी आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या जर सिंगल डबल धावा येत असतील तर प्रतिस्पर्धी संघाचा विजयाचा मार्ग सुकर होईल. पाहता पाहता 2 धावा आणि संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं बंधन आहे. 2 षटकं ही पॉवर प्लेची अनिवार्य पाहायला मिळत आहेत. किरण भोईरचा पुढील बॉल ऑन साइडला खेळला गेला. क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला. गणेश पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 7 वर जाऊन पोहोचली गेली. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने, ज्या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन असतील. तर या आपण सेकंड राऊंडचा पहिला सामना आणि टॉस टाइम. तर जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि जयप्रकाश एडवण या 2 संघांदरम्यान नाणेफेक होताना आदरणीय अक्षय वझे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्याला बघायला मिळेल. तर जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाचा कॉल असेल आई एकविरा आणि नागदाई देवी. आई एकविरा असा कॉल आहे आणि नागदाई देवी हा कॉल आलेला आहे. तर मी अक्षय वझे यांना विनंती करेन. तर
सामना सुरू आहे. फक्त जय महाराष्ट्र चिखलपाडा आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग. जयप्रकाश एडवन संघ आपला निर्णय काय असेल? आमचं क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणार आहे. दोन्ही संघांना मी हार्दिक शुभेच्छा देतोय. दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि जयप्रकाश एडवन या संघांदरम्यान जयप्रकाश एडवन या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. घेऊया आपण एक छोटासा ब्रेक आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सामना सुरू आहे आणि प्रमोद सर आपल्याशी जोडले जातील. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. धन्यवाद मनोजी पाटील. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अनिल पाटील 40+ क्रिकेट अफलातून खेळतात. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्व नाहीये, तुम्ही कसे जगलात याला फार महत्व आहे. तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये किती वर्ष क्रिकेटची सेवा केली याला महत्व नाहीये. तुम्ही कोणत्या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने तुम्ही पाठिंबा दिला त्याला महत्व आहे. ऑफ साईडला ऑन दी टोस खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला भेदून चेंडू निघून जातोय. 4 धावन करता क्लास 4. बोलायची टाप तुझी काय रे शिस्तीत राहते. काय फटका खेळला होता. ऑन दी टूस बॉलला येऊन दिलं. त्या मेरिटमध्ये येत असताना चेंडूच्या लेंथला ओळखलं आणि सरळ चेंडूला खेळलं. चौकार. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय, परंतु फिल्डर निवडलेत जयेश पाटील. अर्थातच बॉम्ब या नावाने जास्तीत जास्त जनपसंती मिळाली. फलंदाज बाद. प्रणीतच्या खेळीला पूर्णविराम. संघाची धावसंख्या 11-11ला दुसरा धक्का गॉन. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अक्षय वजे आमच्या व्यासपीठावर आहे. सुनीलजी वजे यांना सुद्धा आपण पाहू शकताय. संदीपजी पाटील, विश्वनाथजी पाटील यांना आपण पाहतायत. महेंद्रजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आमचे 2 समालोचक आजच्या दिवसामध्ये अजितजी पाटील आणि मनोजजी पाटील हे सुद्धा व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. बॅटची एज होती. देवेश यावेळेला देवेश पुढे सरसावले गेले होते. अतिशय या वेळेला आपण पाहताय दिवेशने फेकी चांगली केली होती, परंतु इथे जर आपण पाहिलं तर कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लूज झालं. आल्या आल्या सर्वेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला नव्हता, तर थोडंसं प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. अनिल पाटील अप्रतिम टॅप केला जातोय चेंडूला. प्रवीण भोईर पुढे सरसावतील. सर्कलच्या बाहेर चेंडूला रोखलं गेलंय. 1 रन अर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 12 रन. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 41 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि 26 बॉल मध्ये 29 रनची आवश्यकता आहे. चांगलं क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल. ही स्पर्धा टॉप क्लास म्हणून या स्पर्धेचं आयोजन. यावेळेला हा चेंडू गजानन हिरेकर सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 13 या धावसंख्येवर. बसण्यासाठी सावलीचा आसरा असणारे स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंदाच्या हंगामामध्ये काहीतरी नाविन्य आणि दोन्ही एंड कडून खेळवले जात आहेत. ही खूप महत्वाची भूमिका आहे, कारण प्रत्येक फलंदाज आणि गोलंदाजाला ऍडव्हान्टेज मिळतोय आजच्या दिवसामध्ये. प्रो प्ले स्पोर्ट्स लाईव्ह आपण पाहत आहेत परी नेटवर्कच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं HD आपण पाहत आहेत. नितेश पाटील नवसई आणि खूप चांगल्या पद्धतीने क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. कॅमेरामॅन मुनीत कुडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. यस, व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर असल्यामुळे व्हाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 14 रन झालेले आहेत. बॉल फेकून झालेत आतापर्यंत. 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते
14 या धावसंख्येवर 14 रन्स. रिव्ह्यू वगैरे नाहीये, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर अनिल पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली. ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळले, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 7. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 7 धावा खर्च केलेत. 41 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. अनिल पाटील शॉर्ट रनअप घेत आहेत, परंतु खांद्याच्या जोरावर एफर्ट. चेंडू जर आपण पाहिला तर यावेळेला निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 2 षटकांचा खेळ अखेरीस 7च्या ॲव्हरेजने आतापर्यंत 14 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये अजून सुद्धा 27 रनची आवश्यकता असेल. 24 बॉल आणि 27 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. घेऊया एक डीजे ब्रेक, देऊया आदरणीय सुभाषजी कदम यांना संधी. पाहायला मिळते 2 षटकं आणि टायमर यावेळेला सेट केल्यानंतर 11 मिनिटे लागलेली आहेत. आता तुम्हाला 3 षटकं ही 14 मिनिटात फेकायची आहेत. याची सुद्धा दखल घ्या. टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ खूप महत्वाची आहे. प्रवीण भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर जादुई गोलंदाजी करतील का? कारण या गोलंदाजाकडे ती किमया साध्य करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे. परंतु एका साईडला सर्वेश सारखा फलंदाज आणि मंगेश सारखा फलंदाज ज्याच्यामध्ये तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास, आरपार प्रामाणिकपणा या गोष्टी मात्र पाहायला मिळतात या फलंदाजांच्या दृष्टिकोनातून. पाहायचं विकेट फॅक्टर अँड डॉट बॉल इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असेल तो गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी जलसार. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने थोडासा बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळतो. कारण दोन्ही एंड असल्यामुळे गोलंदाज आणि फलंदाजाला परफेक्ट ॲडव्हान्टेज मिळतोय. हवेचा झूत पूर्णपणे थांबलाय नो डाऊट. परंतु इथे जी गोलंदाजी करण्याची कला आहे, मातीची खेळपट्टी जेव्हा असते त्यावेळेला गोलंदाजांचं वर्चस्व हे खूप छान पद्धतीने आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. फिरकीचा मारा असतो. ऑफ साईडला फिल्डिंग थोडीशी खराब आणि इथून त्याचा नतीजा जर आपण पाहिला तर 2 धावांवर आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज चाणाक्ष आहेत. चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या. सिंगल मधून डबल मध्ये कसं परावर्तित करता येईल याकडे लक्ष त्यांचं पाहायला मिळतं. 1-1 रन क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास बनलाय. या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 रन. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. जयेश पाटील पुढे सरसावतील आणि इथून आपण पाहतायत 1च रनवर समाधान व्यक्त करावं लागेल. 21 बॉल आणि 24 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये. 41 रनचं टार्गेट जरी दिसायला या धावा छोट्या असल्या स्कोर कार्डवर तरी सुद्धा एक बॅटल चांगलं रंगेल. चांगला बॉल होता. पायावरचा अगदी खोलवर चेंडू होता. 1 रन तर जरूर येते. मनगडचा वापर केला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते. जयेश पाटील जीवाची आकांक्षा करतायत, परिश्रम करतायत, घाम गाळतायत फिल्डिंगच्या बाबतीमध्ये. कारण जयेश पाटीलला माहिती आहे हा सामना अजून दूर नाहीये. इथे क्लोज सामना होऊ शकतो. इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 18 रन्स 18. जे श्रोते जोडले गेलेत प्रो प्ले या चॅनलवर त्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका आता येणार नाही. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये. मात्र या वेळेला आपण पाहताय 2 धावा. पहा मिस्टेक फार झालेत आणि त्याचा नतीजा हा
धावांवर आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदर वैभव भुईरने आपण पाहू शकला थोडीशी मिस्टेक केली. आता सचिन पाटील जे समाजसेवक आहेत, परंतु क्रिकेटचं अतोनात प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. आपुलकी जो जिव्हाळा आपल्याला पाहायला मिळतो, कारण क्रिकेट आमच्या रक्तातच आहे. 20 रन 20. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ही गोलंदाजाची ओळख आहे प्रवीण भोईर. अनेक फलंदाजांना बीट करण्याची क्षमता बाळगतो प्रतिभावंत खेळाडू. डॉट बॉल आणि संघाची धावसंख्या 20. आता येणारे बॉल 18 बॉलमध्ये 21 रनची आवश्यकता असेल. षटकार चौकार तर येत नाहीयेत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट होत नाही, परंतु आपण एक सुमधुर संगीत ऐकूया, मेंदू थोडासा रिचार्ज करूया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. हर झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. 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 थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 14.5 मिनिटे लागले 3 षटकांसाठी. आता इथून जर आपण पाहिलं 2 षटकं तुमच्याकडे जवळजवळ 10.5 मिनिटावर, आणि त्यामुळे आता टेक्नॉलॉजी आल्यामुळे प्रत्येक गोलंदाज किंवा फलंदाजांच्या खाणाखुणा प्रत्येकाला माहिती असतात की हा गोलंदाज कोणत्या लेंथवर परिपक्वतेचा आहे. त्यामुळे तिथे अभ्यास केला जातो आणि त्यामुळे आता थोडासा मार्ग सुकर होतो. या वेळेला हा झेल सुद्धा चिपकला असता कदाचित तर एक चांगला झेल टिपला असता तर एक चांगली कॅच बनली असती, परंतु इथे जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली. 20 रनची आवश्यकता. जेव्हा स्कोर कमी असतो स्कोर कार्डवर, त्यावेळेला तुमचा फिल्डिंगचा स्टँडर्डपणा फार महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. या चेंडूला पाहिला न्यायालयाला सरळ चेंडू निघून जातोय. शफल वाईट आल्यानंतर एक गोलंदाजाला थोडीशी मुभा मिळाली, थोडीशी राहत मिळाली, कारण गोलंदाजांनी गोलंदाजी करावी तरी कुठे, मोठा हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. 4थ्या-5व्या स्टंपला येऊन मात्र खेळाडू पॅटर्न शॉट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम ऑन दी टोस खेळला गेला. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले. कॅचेस विन द मॅचेस. खराब फिल्डिंग. 4 रन चौकार. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. संघाची धावसंख्या 25. यावेळेला बॅटची एज महेंद्र भोईर पुढे सरसावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सर्वेश थोडासा स्ट्रगल जरूर करतोय, परंतु धावा येत आहेत हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. स्कोर कमी असेल तर त्यावेळेला अशी फिल्डिंग करा, शेवटच्या बॉल पर्यंत सामना येईल अशा पद्धतीने मात्र फिल्डिंग करा आणि त्या सामना परिपूर्ण आपल्या बाजूने झुकला पाहिजे अशी फाईट करा, तरच प्रेक्षक वर्ग टाळ्यांचा गजर करतील. तर इथून जर आपण पाहिलं सिच्युएशन काय आहे, बॉल आहे 14 आणि 14 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता असेल. 14 balls remaining and 16 runs required to win. श्री समर्थ वेडी टीम या वेळेला खोलवर चेंडू होता. अगदी सहजगत्या चेंडूला फक्त दिशा दिली आणि सरळ चेंडू निघून जातोय. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून सचिन पाटील पुढे सरसावतील. तत्पूर्वी 2 धावा. सर्वेच्या बॅटमधून धावा येत आहेत. चांगली सेन्सिबल बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. श्री स्वामी समर्थ वेडी टीम आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने बॅटिंग केले, बॉलिंगचा दर्जा तर स्टँडर्ड अप्रतिम पाहायला मिळाला, नो डाऊट. काय बॉलिंग केली होती, जखडवून ठेवलं होतं फलंदाजाला. खेळपट्टी अक्षरशः गोलंदाजांच्या प्रेमात पडली होती. सरळ बॅटचा उपयोग करताना पाहायला मिळतोय, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत जयेश पाटीलने जे एफर्ट घेतलेत अप्रतिम सॅल्यूट आहे. फिल्डिंगचा दर्जा अप्रतिम पाहायला मिळतोय जयेश पाटीलचा. 1 रन मिळेल आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 28. विजयासाठी 13 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12,
12 बॉलमध्ये 13 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आय पालघर जिल्ह्याची ही स्पर्धा मानाची. आय पालघर जिल्ह्याची ही स्पर्धा मानाची. साऱ्या साखरे गावात चर्चा रुपेश पाटीलच्या नावाची. दरवर्षी क्रिकेटचा थरार फेब्रुवारी महिन्याला. दरवर्षी क्रिकेटचा थरार फेब्रुवारी महिन्याला. एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. Thank you. चषक गाजतो या. आजपासून सुरुवात झाली या क्रिकेटच्या रणसंग्रामाला. ज्या स्पर्धेचं नाव आहे आई एकविरा चषक साखरे 2025. वर्ष 16वे. परंपरेची ही स्पर्धा आहे. परंपरेचा हा उल्लेख का करावा असा वाटतो. काही स्पर्धा येतात, काही स्पर्धा बंद पडतात, परंतु अनेक संकट आले, अनेक समस्या आले, परंतु रुपेश पाटील यांनी शांतपणे त्याचं निवारण केलं आणि ती स्पर्धा अविरतपणे आणि अव्याहतपणे म्हणतात ना 6 मिनिटे आहेत हे षटक टाकण्यासाठी. लक्षात घ्या 19 मिनिटे लागले 4 षटकांसाठी. यावला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. सचिन पाटील पुढे सरसावले. खरा फिल्डिंग. कॅचेस विन द मॅचेस. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या वेळेला आपण पाहू शकतायत काही प्रेक्षक वर्ग या ग्रामीण भाषेत म्हणत असतील खपला विषय. आगरी भाषेत म्हणायचं झालं तर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 कॅचेस विन द मॅचेस हे ठाऊक आहे, परंतु कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लूज झालं. ऑन साईडला मंगेश भोईर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर करतायत आणि इथून बॅटची नाही आहे एज आणि इथून आपण पाहतायत लेग बाईच्या इशाऱ्याने एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या 30. बट टेक द कॅच विन द मॅच. नो डाऊट सचिनजी पाटील एक चांगले खेळाडू आहेत, परंतु जेव्हा कॉन्सन्ट्रेशन थोडंसं तुमचं लूज होतं त्यावेळेला अशा प्रकारच्या घटना घडत असतात. म्हणजेच कॅच ड्रॉफ्ट होतात, काहीतरी मनात काहूर चाललेलं असतं. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला आणि सरळ चेंडूला पाठवलं. स्लोवर 1 चेंडू होता. फटका अप्रतिम पाहायला मिळाला. इथून स्विचिटचा फटका. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अपील केली गेली होती प्रवीण भोईरने, परंतु या अपीलशी सहमत नाहीये. पिचिंग पाहिली होती पंचांनी. लेग बाईचा इशारा आशुतोष व्यवहारे सरांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 37. विजयासाठी 4 रनची आवश्यकता. सर्वेशचं मी कौतुक करेन. सेन्सिबल बॅटिंग केले. 2 विकेट्स लवकरात लवकर डाऊन झाल्यानंतर स्वतः त्या ठिकाणी भिंतीसारखा उभा राहिला आणि आतापर्यंत श्री स्वामी समर्थ ग्रुप वेडी टीम हळूहळू विजयाच्या दिशेने पावलं उचलतायत, परंतु अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 4 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 7 बॉलमध्ये 3 रन झालेले नाही आहेत. चांगला बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फ्लिकचा फटका. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होते आणि एकच धावेवर सॅटिस्फाईड. आता 6 बॉल आणि 3 रन हेच समीकरण सातत्याने वारंवार म्हणावंसं वाटेल. अंडर-25 चॅम्पियनशिप धमाका बिग बॅश डीडी स्पोर्ट्स भिवंडी मैदान भिनारचं आणि त्याच मैदानात आपण पाहिलं 6 बॉल 3 धावा झाल्या नव्हत्या आणि गोलंदाज होता ऑल इंडिया ओपन विश्वनाथ जाधव. विशूला आपण पाहिलं अचिव्हर स्पोर्ट्स टीम 94 कॉमन टीम मधून खेळताना आणि त्याच विश्वनाथ जाधवने पुणेच्या फलंदाजांना अक्षरशः नाचवलं होतं. फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. सुपर ओव्हरला त्यांना सामोरे जावं लागलं आणि सुपर ओव्हरच्या माध्यमातून सामना जिंकला होता. आणि त्याच ग्राउंडवर 6 बॉल 29 धावा सुद्धा झालेल्या होत्या. वैभव माळीने अयूब शेखच्या विरोधात जे 5 षटकार ठोकले. सातपाटी टीम मधून खेळत असताना ऑल इंडिया ओपन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 38. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास चालला किंवा इंटरनॅशनल क्रिकेटचा इतिहास चालला तर खऱ्या अर्थाने हे रेकॉर्ड बनलेले आहेत आणि बनलेले रेकॉर्ड हे मोडीत काढण्यासाठी आहेत.
चला फिल्डिंग सजून घ्या. आपण 25 मिनिटे तर परफेक्ट वापरलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 38-38. 6 बॉल आणि 3 रन्स. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघांच्या दरम्यान. क्षेत्ररक्षण थोडंसं क्लोज घेतलंय. सर्कल मध्ये खेळाडू. पहिलाच बॉल खूप सुंदर ऑन दी अप खेळला गेलाय. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? फेकीपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड. आता बॉल आहे तुमच्याकडे 5 बॉल मध्ये विजयासाठी 2 रनची आवश्यकता. ऑन साईडला खेळला गेलाय. खूप चांगला मनगटाचा वापर करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकाल स्कोर आर लेवल. रुपेशजी हलक्याशा हाताने दिवेशच्या अगदी उजव्या साईडने चेंडूला फक्त दिशा दिली आणि सरळ चेंडू 4 धावांवर विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. कॉंग्रॅच्युलेशन श्री स्वामी समर्थ ग्रुप वेडी टीम. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. हे भिवंडीमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला ऐकायला मिळतं. ड्रेसिंग अँड चेसिंग